अस्मिता डायरेक्ट सचिनची कॉलरच पकडते आणि त्याला जाब विचारत असते की तू उत्तर दे. तू माझी फसवणूक का केलीस? तू असा का वागलास? सचिनकडे तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. तो फक्त थापा मारण्याच्या प्रयत्नात असतो. पण सायली सायली कल्पना दोघेही अस्मिताला समजावतात. तिला बाजूला घेऊन जातात. सायली समजावते की अस्मिताताई, मला कळतंय की तुम्हाला खूप त्रास होतोय, तुमचा संताप होतोय. अहो पण बाळाचा विचार करा. ती तिला बाजूला सोफ्यावर नेऊन बसवते. तरीही अस्मिता मोठ्याने किंचाळत ओरडतच असते सचिनवर की मला उत्तर हवंय सचिन, तू माझ्यासोबत असं का वागलास? मला उत्तर दे. तेव्हा सायली, कल्पना दोघीही अस्मिताला खूप समजावतात. सायली तिच्यासाठी पाणी घेऊन येते. अस्मिता रागाच्या भरात तो ग्लासच फेकून फोडते. नकोय मला पाणी, मला फक्त उत्तर हवंय. अचानकच सायलीला अस्मिता म्हणते की सायली, त्यापेक्षा एक काम कर, मला ना विष आणून दे, म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा. तेव्हा सचिन थापाच मारतो. अस्मिताला घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करतो. अस्मी, अगं असं काय म्हणतेस? हे बघ, तू समजते तसं काहीही नाही आहे. अगं ती मुलगी माझी फक्त कलिग होते आणि इतक्यातच सण, कारण एकीकडून अर्जुनची जोरदार सचिनच्या थोबाडीत वाजते. अर्जुन त्याची कॉलर पकडून त्याला खडसावतो. काय म्हणालास तू? कलिग होती तुझी. आजपर्यंत मी गप्प बसतो कारण मला वाटत होतं तू स्वतःच्या तोंडून खरं काय ते सांगशील. पण नाही, तुझ्यासारखा माणूस ना कधी सुधरूच शकत नाही. मी तुला आधीही ताकीद दिली होती. मी तुला सांगितलं होतं की तुझं जे अफेअर आहे ना ते बंद करायचं. मी एक संधी दिली होती तुला. आता घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्काच बसतो की म्हणजे सचिनबद्दलच्या सगळ्या गोष्टी अर्जुनला आधीच माहिती होत्या तर. पण परत तू तीच चूक केलीस. अर्जुनला स्वतःचाच राग येतो कारण त्याने सचिनवरती पुन्हा एकदा आंधळा विश्वास टाकला होता. पण सचिनने त्या विश्वासाचा गैरफायदाच उचलला. आता सुभेदार जे धक्क्यात आहेत त्यात प्रताप विचारतो की म्हणजे अर्जुन, हे सगळं तुला आधीच माहिती होतं? अस्मिताही विचारते की सांग ना अर्जुन, तुला आधीच सगळं माहिती होतं? अर्जुन जेव्हा म्हणतो की हो, तेव्हा मात्र त्या सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. धक्क्यात असलेली कल्पना अर्जुनला आता जाब विचारते, म्हणजे तुला हे सगळं आधीच माहिती होतं आणि तू आमच्यापासून लपवलंस. तेव्हा अर्जुन नक्की काय घडलं होतं ते सांगून टाकतो. काही दिवसांपूर्वी मी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं. आता शर्मेने हे सांगताना सुद्धा अर्जुनची नजर झुकलेली असते, पण सचिन निर्लज्जासारखा निशब्द उभा असतो. आता सगळ्यांच्या रागाला अर्जुनलाच सामोरं जावं लागतं. घरातले चिडतात कारण अर्जुनने इतकी मोठी गोष्ट लपवली. प्रतापही रागात विचारतो की म्हणजे अर्जुन, तुला एकदाही असं नाही वाटलं की घरच्यांना ही गोष्ट सांगावी? कल्पनासुद्धा जाब विचारते की अर्जुन, अरे तुला कसं नाही वाटलं आम्हाला सांगावं? अरे तुझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता आणि तू गप्प राहिलास. सायली तर अजूनही धक्क्यातच आहे. ती तोंडातून चकार शब्दही नाही काढत. सायली नक्कीच मनातून रागावली असेल अर्जुनवरती. घरातल्यांना नाही, निदान अर्जुनने तिला तरी सांगायला हवं होतं. हाच विचार सध्या तिच्या मनात चालू असावा. इकडे प्रिया महिपतपर्यंत पोहोचलीच. जेव्हा ती महिपतला झोपेतून उठवते, महिपत विचार करतो, झोपेत पण ही चिचुंद्रीत दिसायला लागले काय? तेव्हा प्रिया त्याच्यावरती खेकसते, ओ अण्णा सर, जागे व्हा. किती मुश्किलीने तुमचा पत्ता शोधून इथपर्यंत पोहोचली आहे मी. नागराज काका यायच्या आधी आपल्या दोघांना पटकन बोलावं लागेल. महिपत तिला म्हणतो, ए चिचुंद्रे, तुझ्यावरती ना माझा काडीचाही भरोसा नाही आहे. प्रिया विचारते, नागराज काकांवरती आहे? अहो ते तुमचा कधीही जीव घेतील आणि साक्षीला सुद्धा अडकवतील. आता प्रियाने साक्षीचं नाव मध्ये आणलं, मग महिपत कुठे गप्प बसतो. तुम्हाला पण मीच वाचू शकते आणि साक्षीला पण मीच वाचू शकते, असं प्रियाने म्हणताच महिपत तिच्यावरती खेकसतो. हां हां हां,
काय मस्त जोक सांगितलास का तू. महिपत तिच्यावरती सहजासहजी विश्वास ठेवणार नाही हे प्रियाला आधीच माहिती होतं, म्हणून तर तिने साक्षीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणलाय. महिपत प्रियाला विचारतो, तुला एक गोष्ट सांगू का गोष्ट. प्रिया आपली शांतपणे जाऊन खुर्चीवरती बसते. महिपत म्हणतो की जंगल असतं, त्या जंगलात भला मोठा हत्ती. तेव्हा प्रिया म्हणते, मी खोटं बोलते वाटतंय का तुम्हाला. एवढे कष्ट करून साक्षीचा निरोप घेऊन आले मी इथपर्यंत. महिपत रागाने विचारतो की म्हणजे त्या नाग्याने तुला साक्षीचा पण पत्ता दिला का. प्रिया मुद्दामच महिपतला नागराजच्या विरोधात खवळून सोडते. तुमचा तो नाग्या तुमचं कोणतंही सिक्रेट ठेवत नाही आहे, म्हणूनच तर दाखवायला आले तुम्हाला एक गोष्ट. आणि प्रिया तिच्या मोबाईलमध्ये साक्षीची जी व्हिडिओ रेकॉर्ड केली होती ना, ती महिपतला दाखवते आणि महिपतला घोळात घेते. प्रियाने साक्षीचे व्हिडिओ महिपतला दाखवून हे भासवलेलं असतं की प्रिया त्यांच्या बाजूने. खरं तर ती साक्षीला नागराजपासूनही प्रोटेक्ट करते, पण ही प्रियाची चाल आहे जी की महिपत ओळखू शकत नाही आहे. इकडे सचिन राहिला बाजूला, पण सगळ्यांच्यामध्ये अडकतो तो म्हणजे अर्जुनच. सर्वजण अर्जुनवरती जास्त चिडलेले असतात. अस्मिता कल्पनाला मिठी मारत म्हणते, मला सचिनने फसवलं आई, मला अर्जुनने सुद्धा फसवलं मम्मा, मला काहीच नाही सांगितलं. तेव्हा सायलीही चिडून म्हणते की यांनी आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवलं, इतकी मोठी चूक पाठीशी घातली. अर्जुनचा तीव्र संताप होतो. तो डायरेक्ट सचिनची कॉलर पकडून त्याला खडसावतो की बघतोयस ना, तुझ्यामुळे आज माझ्या घरातले माझ्यावरती नाराज झालेत. मी तुला त्यावेळीच संधी दिली होती, पण तीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली. मी त्यावेळी गप्प राहिलो कारण मला अस्मिताई आणि तिच्या बाळाची काळजी वाटत होती. सचिन इतका नीच आहे ना, खरं तर निर्लज्जपणाच्या हद्दच पार केल्यात याने. अर्जुनला बघा प्रेक्षकांनो तो काय म्हणतोय. अर्जुनला तो रिक्वेस्ट करतो की हे बघ अर्जुन, खरं तर तू सांगितल्यानंतर मी त्या मुलीला कधी भेटणारच नव्हतो अरे, पण आज मी तिला शेवटचं हे सांगायला गेलो होतो की आपण इथून पुढे कधी भेटूच शकत नाही. सायलीला तर इतकी लाज वाटते, ती बिचारी शर्मेने मान खाली घालते. आता अस्मिता त्याला जाब विचारते की हो सचिन, नाही म्हणजे आपण कधीच भेटणार नाही हे सांगायला मिठी मारावी लागते, किस करावं लागतं. सचिन अरे जरा तरी लाज बाळग, आपलं बाळ हे सगळं ऐकतंय. असा आदर्श ठेवणार आहेस का तू एका बापाचं त्याच्यासमोर. एवढं सगळं घडूनही इतकी मोठी माती खाऊनही सचिन घरातल्यांना विनवण्या करतो. अस्मी हे बघ, मला कळतंय मी चुकलोय, माझी खूप मोठी चूक झाली आहे. त्याचं म्हणणं असं आहे प्रेक्षकांनो की त्याने आता सुभेदारांनी त्याची ही चूक पदरात घ्यावी म्हणे. हे बघ अस्मी, मी तुला सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय, मी त्या मुलीला इथून पुढे कधीच भेटणार नाही आहे, आय प्रॉमिस. म्हणजे अर्जुनने त्याच्यावरती विश्वास टाकला, त्याची चूक पदरात घेतली आणि सचिनने त्याचा गैरफायदाच उचलला. पण आता सुभेदार फसणार नाही आहेत. प्रताप चिडून जाब विचारतो की अरे पण तू तीच चूक केली आहेस ना. तुझी काय अपेक्षा आहे की सगळं आमच्या समोर घडून देत येईल, तुला माफ करावं, तुझी चूक आम्ही पोटात घालावी. तर हे अजिबात होणार नाही आहे सचिन. खरं तर तुला आत्ताच्या आत्ता लाथ मारून मी या घरातून आजी माझ्या मुलीच्या आयुष्यातून हाकलवून देऊ शकतो. पण खरं तर माझी मुलगी सुशिक्षित आहे, मी आयुष्यभर तिला पोसू शकतो. पण मला तिच्या बाळाच्या बापाला असं दूर करायचं नाही आहे, म्हणून तुला एक शेवटची संधी देतोय. अर्जुनही आता सचिनला धमकावतो. हो खरं डायरेक्ट तो धमकावतो, सचिन तुला आता शेवटची वॉर्निंग देतोय. तिथेच अचानक जबरदस्त एंट्री होते, ती म्हणजे पूर्णा आजीची. पूर्णा आजीला असं समोर अचानक आल्याचं पाहून सर्वच सुभेदार हवालदिल होतात. पूर्णाची घरात जाता क्षणी प्रताप तक्रार करतो की बरं झालं पूर्णाई तू आलीस, आपल्या घरात जे घडायला नको अगं तेच घडलंय. पूर्णाजी म्हणते की ऐकलंय मी सगळं,
आज आपल्या नात जावयाचं खरं रूप माझ्या समोर आलंय. पूर्णाची जवळ येता क्षणी अस्मिता तिच्या गळ्यात पडून गळागळा रडायला लागते. तेव्हा पूर्णाची घरातल्या सगळ्यांना समजावते की खरं तर अस्मिता, तुला हे सगळं ऐकावं पाहावं लागलं ते व्हायलाच नको होतं. आणि घरातल्यांना ती खडसावते की तुम्हालाही कळत नाही आहे का, ही जी काही वादावादी आहे ती नेमकी अस्मिताच्या समोर घडायला नको होती. या सगळ्याचा परिणाम बाळावरती होऊ शकतो आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं बाळ आहे. आता सचिन मध्येच तोंड खुपसतो. मी तिला अस्मिला तेच समजावत होतं. पूर्णाची आता त्याच्यावरती बरसते. तुझ्याशी बोलत नाही आहे मी. या घरातल्यांनी जावई म्हणून प्रत्येक वेळेस तुला मान दिला, पण तेवढी तुझी योग्यता तरी आहे का? सुभेदारांच्या पुरुषांमध्ये प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता हे दोन्ही संस्कार आहेत. पण तू सुभेदार नाही आहेस हे आज तू दाखवून दिलेस. अस्मिताला तू जी जखम दिली आहेस ना, ती कधीही न भरून निघणार आहे. सचिन आता त्यांच्यासमोर गयावया करत असतो, पण सुभेदारातला एकही त्याला काही भीक घालत नाही. तरीही निर्लज्जासारखा वर तोंड करून तो पुन्हा तेच विचारतो की मी असं काय करू की तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल की मी फक्त अस्मिताच आहे आणि मी इथून पुढे फक्त प्रेम तिच्यावरतीच करतो. खरं तर सुभेदारांना सचिन त्यांचा जावई आहे याचीच लाज वाटायला लागते. प्रताप आता म्हणतो की अरे तुझ्यावरती विश्वास ठेवायचा तरी कसा? पूर्णाची म्हणते की तू अस्मिताला दुखावलंस, एक स्त्री म्हणून तिचा अपमान केलास. आणि मला वाटत नाही रे सचिन की तू कुठल्याही स्त्रीचा मान राखत असशील, कारण सचिनने जे गुण उधळलेत ना त्यामुळे आता सुभेदारांचा तरी त्याच्यावर विश्वास बसणारच नाही आहे. हा आता तो रडकुंडीला येण्याची नाटकं तर करतोच. मी पण माणूसच आहे ना, आणि चुका माणसाकडूनच होतात. मी तुम्हा सगळ्यांना कसं पटवून देऊ की मी सुधारलोय, माझ्याकडून ही अशी चूक परत कधीच नाही होणार. सुभेदार साधं सचिनला ढुंकूनही बघायला तयार नसतात. इकडे महिपत मात्र असताच चवताळतो. साक्षीला धमकी देणारं कोण आहे? कोण आहे साक्षीला धमकी देणारं? तेव्हा प्रिया म्हणते की ते मलाही माहीत नाही आहे, पण पोलीस तिच्या दारापर्यंत येऊन थांबले होते. केवळ मी होते ना म्हणून तुमची साक्ष वाचली. आणि अण्णा सर, अर्जुन आणि सायली तुम्हाला पकडण्यासाठी काय काय प्लॅन रचतायत ते सगळं मीच तुम्हाला फक्त माहिती देऊ शकते. कारण अण्णा सर, मी फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला अर्जुन सायलीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या दाराला कान लावून सतत उभी असते. आता फक्त तिथे बाहेर गादी टाकायची बाकी आहे. आता मी तुमच्यासाठी एवढं सगळं करते, मग तुम्हीही माझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. महिपतने प्रियाचा कावा आधीच ओळखलाय. आता महिपत तिला म्हणतो की त्या नाग्याने तुझ्या विरोधात तोंड उघडलं ना चिचुंद्रे, तर तुझ्या बाजूने मी उभा राहावा आणि अख्ख्या जगाला बोंबलून एकच सांगायचं की तूच खरी तन्वेस, हो ना. प्रिया मोठ्या मोठ्याने हसत म्हणते की वा अण्णा सर, कसले सॉलिड आहात तुम्ही. त्याच्या समोर ती त्याच्या बुद्धीला सलाम ठोकते. कसले हुशार आहात हो तुम्ही, पण तुमच्या साक्षीला फक्त मी वाचवू शकते. त्यामुळे माझ्यावरती थोडा तरी विश्वास ठेवाल ना. आता प्रिया असं विचारते खरं, पण महिपत मनातच विचार करतो की महिपत शिकरे असा अडकलाय की असल्या चिचुंद्री समोरसुद्धा त्याला वाकावं लागतंय. इकडे अर्जुन सचिनला चांगलीच ताकीद देतो की काहीही करू नकोस. मागच्या वेळेस पण तू मला असंच म्हणाला होतास, पायही पडायला निघाला होतास माझे, पण परत तेच. सचिन उगाचच रडण्याचे नाटकं करत म्हणतो, मी तुम्हाला कसं पटवून देऊ, खरंच मला खूप पश्चाताप होतोय. पूर्णाची सचिनला एक शेवटची संधी देते. जे इतकाच पश्चाताप होत असेल ना, तर ते स्वतःच्या वागण्यातून सिद्ध कर. खरं तर आमचं दुर्दैव आहे की अस्मिताच्या या अवस्थेत आम्ही तुझ्याशी संबंधसुद्धा तोडू शकत नाही आहोत. आता अशी काही आपली डाळ शिजणार नाही, सचिनला चांगलंच कळून चुकतं. म्हणून तो सुभेदारांसमोरच अस्मिताच्या समोर गुडघ्यावर येतो
आणि अस्मिताला पिनवण्या करायला लागतो. भीक मागतो प्रेमाची. अस्मी प्लीज एक शेवटची संधी दे. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. इथून पुढे अशी चूक नाही होणार. अस्मिता त्याच्याकडे टुंकूनही बघायला तयार नसते. ती जाणार ती अचानक टेबलला थडकते. पटकन कल्पना पूर्णाची सावरतात तिला. आता सचिन तिच्याकडे येणार. पूर्णाची त्याला ताकीद देते की थांब सचिन. अस्मिताच्या जवळही येण्याचा प्रयत्न करू नकोस. सायली अस्मिताला घेऊन तिच्या रूमकडे निघून जाते. आता अस्मिता माफ करत नाही आहे तर निदान घरच्यांना तरी मनवावं. सचिनचा हाही प्लॅन फेल जातो. कारण सगळ्या सुभेदारांनी त्याच्याकडे तोंड फिरवलेले असतात. अर्जुनकडे जाऊन अर्जुनसुद्धा सचिनला आता जुमानणारा नसतो ना भीक घालणारा नसतो. तोही तसाच तोंड फिरवून निघून जातो. पण सचिन कुठल्या मातीचा बांधला आहे ना देवच जाणे. म्हणजे किती खालच्या दर्जाचा निर्लज्ज माणूस आहे हा. एवढं घडूनसुद्धा याला काय वाटतं माहिती प्रेक्षकांनो, की बरं झालं हा कर्जबाजारी झाला आहे. निदान ही गोष्ट तरी सुभेदारांना कळाली नाही आहे. याचं समाधान आहे. पण तिथे अचानकच प्रिया टपकल्याचं दाखवलं आहे प्रेक्षकांनो. म्हणजे असं की प्रियाने सगळंच बोलणं ऐकलंय आणि मनातल्या मनात ती आनंद साजरा करते. हा सचिन तर पोहोचलेला माणूस निघाला की. सुभेदाराच्या आबरूची लक्तरच टांगली याने. या सगळ्यांना ना असंच पाहिजे. हिलाही उकळ्या फुटतात आणि त्या सचिनला तर तिच्यापेक्षाही जास्त. प्रिया त्याच्या बाजूने पास होत असताना सचिन आव तर असा आणतो की जसं त्याला घोर पश्चाताप होतोय. पण दोघेही एकाच माळेचे म्हणे, ठगास ठग. त्यानंतर रात्रीच्या वेळी सर्वच सुभेदार जेवायला बसलेले असतातच. अर्थात कोणाची जेवण्याचीही इच्छा राहिलेली नसते. पण सर्वजण अस्मितासाठी शांत असतात. पण तिथेही हा सचिन तडमडतोच. आता इतका एक्सायटेडमध्ये आलेला असतो. पण होतं असं की त्याला पाहून सगळ्यांच्या तोंडावर 12 वाजतात. सगळेच जण नुसते खाऊ का गिळू नजरेने त्याच्याकडे बघत असतात. त्यात प्रिया ती महामाया येतेच आगीत तेल ओतायला. सुभेदारांच्या घरात सगळे आनंदाने जेवतात. इथे कोणतीही निगेटिव्हिटी चालत नाही असंच म्हणाली होतीस ना तू. सायलीवरती नजर रोखत प्रियाचे शब्द बाहेर पडतात. त्याच वेळेस सायली शांतपणे समजावते की प्रिया मला कोणताही वाद नको आहे. प्रिया आता याच गोष्टीचं इतकं भांडवल करते की का अगं इथेच याच किचनमधून इथे मी सगळ्यांसोबत जेवायला बसले होते. माझ्या हाताला धरून तू मला बाहेर काढलंत ना. सुभेदारांची सून होण्याची लायकी नाही आहे असं म्हणाली होतीस तू. प्रिया कसली शातीर आहे. म्हणजे असा बॉम्ब फोडलाय रे तिने. डायरेक्टच सगळ्यांना विचारते तुमच्याकडे घरच्या जावयाची लायकी तपासली जात नाही आहे का? की सुनेसाठी वेगळे नियम, जावईसाठी वेगळे नियम, मुलांसाठी वेगळे नियम असं काही आहे का? आता मात्र गप्प असलेली पूर्णाची प्रियाला चांगलीच खडसावते. तन्वी, सुभेदारांचे घरातले नियम कसे आहेत त्याबद्दल तू बोलूच नकोस. तू असशील अश्विनची बायको, सुभेदारांची सून. पण तुला आम्ही आमच्या घरची सून मानत नाही. पूर्णाजीने असं बोलता क्षणी प्रिया तिचीच उलट तपासणी घेते. पूर्णाची मग तू हे घरच्या जावयाला काय ऐकवत नाही आहेस की तू फक्त अस्मिताचा नवरा आहेस. या घरचा जावई आम्ही तुला मानत नाही. बोल. तरी प्रताप प्रियाला ओरडतो सुद्धा. तू पूर्णाचीला जा विचारतेस. तेव्हा प्रिया म्हणते की नाही मामा, मी तर जनरल विचारते फक्त. म्हणजे तुम्ही सचिनला एक संधी दिली आणि मी इतक्यांदा मागून तुम्ही साधा विश्वास ठेवायला तयार नाही आहेत माझ्यावर. मी अहो साध्या त्या गुंडाला आणि त्याच्या त्या मुलीला घाबरून त्यांच्याबद्दल खोटी साक्ष काय दिली. बस इतकंच केलं होतं मी. निदान बाहेर खालीपणा तरी केला नव्हता ना. आता तिथे सर्वच जण धक्क्याने प्रियाकडे बघतात. सचिन तिला खडसावतोही. तोंड सांभाळून बोल तन्वी. प्रिया त्याच्यावरतीच खेकसते. तू गप बस रे सचिन. त्यानंतर उगाचच वरवरची नाटकं करते की सॉरी नाही म्हणजे सुभेदारांच्या घरचा जावई आहे ना, तुम्हाला तर मान द्यायलाच पाहिजे. मग तुम्ही काहीही केलं तरी. प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला तरी पुढे ट्विस्ट आलाच आहे की. आता सायली अर्जुनमध्ये चोराचे वादच होतात. कारण सायली नाराज असते. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
अर्जुनही रागाच्या भरात बोलतो, अपेक्षा नव्हती म्हणजे? मी त्यावेळी फक्त अस्मिताईचा विचार केला होता आणि मला या टॉपिकवरती आता बोलायचंच नाही आहे. अर्जुन जातो. पूर्णाजीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागतो. पूर्णाजी त्याला समजून घेते की अर्जुन हे सगळं मुद्दाम केलं नाही आहे. त्याला कोणाला त्रास द्यायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी आता अर्जुन सायलीचा राग घालवण्यासाठी प्रयत्न करतच असतो. सायली म्हणते की आपण अस्मिताईंसाठी शेवयांची खीर करूयात. अर्जुनलाही खूप आवडते ना. मग तो इतका खुश होतो, तो सायलीला बोलायला जाणार, पण ती बहाणा करते, मी अस्मिताताईकडे जाऊन आली आहे. आता ती रुसली आहे. अर्जुन कसा म्हणवेल? आणि प्रेक्षकांनो, मला असं वाटतंय की प्रिया आणि सचिनचा प्लॅन ठरला आहे का? म्हणजे प्रिया सचिनला तर गोळात घेत नाही आहे ना? सगळ्यांसमोर खोटा खोटा आव आणून सचिनला घालून पाडून बोलून सगळ्यांसमोर सचिनला सिंपत्ती मिळवून द्यायची आणि सचिनला आपल्या बाजूने ओढून घ्यायचं. हा नक्कीच प्रियाचा प्लॅन असू शकतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा.